ओके सो आज आहे 16 फेब्रुवारी आणि रात्रीचे ऑलमोस्ट 11 वाजायला आलेत आणि 2 दिवसावर आहे आताचा साखरपुडा आणि आता ती करते ती थोडीशी गिफ्ट पॅक करते. बिचारी जेवढी पण नाही आहे आणि ती गिफ्ट पॅक करायला लागली आहे बिचारी यू नो. सो इथे ती बसलं आहे सरी गिफ्ट्स पॅक करते मामासाठी. हॅम्पर्स टाकून झाले आता मी लाईट्स लावते हे बघा आणि ते अजून एक आहे ग्रूमिंग किट आणि हा ती हॅम्पर बनवते. ओके गुड मॉर्निंग पीपल. इट्स फायनली 17th ऑफ फेब्रुवारी आणि उद्या असणार आहे आता साखरपुडा. सो आता करंटली 11:30 होऊन गेलेत आणि ती बसले मेहंदी काढायला. आय शो यू क्विकली. आणि बाहेर पण घरात आमंत्रणं चालू आहेत कॉल्सवर. सो इट्स काइंड ऑफ बिझी डे, नॉट दॅट बिझी बट ठीक आहे. अजून जास्त कोण पाहुणे आले नाहीत घरी बट बाय द एंड ऑफ द येतील. सो या लेट्स गो. सो आता इथे ही नवरी बसले मेहंदी काढायला. बिचारी पाठ दुखत असेल. हे दोघं पण खूप वेळ झालं मेहंदी काढतायत आणि खूप भरलेली इंडियन मेहंदी काढलं. इट जस्ट लुक्स वाव. सो आता रात्रीचे 10:30 वाजून गेले आहेत आणि ते सगळी बसलेत डिस्कशन करतात उद्याचं आमंत्रण ऑल करतात. आणि ही आपली नवरी नेलाट वगैरे करून आली आहे. खूप दमलं आहे, जेवलीसुद्धा नाही आहे. इथे बसली आहे. हाय मी खूप दमले. आत्ता जस्ट आले नेल एक्सटेन्शन करून 10:30 वाजता मी आले. आत्ता अजून जेवली नाही. बघा म्हणजे नेल्स ब्लॉग बनवते. हाय मावशी. खा खा खा. जेवण पण बघा जरा काय हाय. तिला एकच ऑप्शन सो आता इथे रेडी झाली आहे आफ्टर 4 फ्रकिंग आवर्स अँड शी जस्ट लुक्स वाव. त्या आम्ही गाडीत आहोत सर्व. इथे फोटोजचे पप्पांना विचार मम्मीला विचार दादा. फोटोला मागे पडले फोटो काढायला. आमची ब्राईडच इतकी सुंदर आहे तर. सो गाईज हे आहेत व्हॅनिटी स्टोरीज जिथे आपली नवरी ऑब्व्हियसली रेडी होते आणि ऑब्व्हियसली तिने कॅमेरामॅनला सांगून ठेवलं तिला कसे शॉट्स आणि रील्स पण ऑब्व्हियसली रील्स पण कसे पाहिजेत. सो ऑलमोस्ट इथे आम्ही 15 ते 20 मिनटं घालवले आणि नंतर आम्ही ऑब्व्हियसली एंट्रीला लागलो. सो या सो ही तिची फर्स्ट एंट्री आहे. ते झाल्यावर जेव्हा तिची ओटी म्हणणार तेव्हा इट वुड बी अनदर एंट्री दॅट टू ग्रँड. सो ही तिची सेकंड एंट्री आहे. त्याच्यात आमची सगळी फॅमिली आहे तिथे तुम्ही बघाल. सो या लेट्स सी. So finally our bride is engaged. सो सर्वांचं जेवण झालं आहे आणि तिथे ब्लॉग रेकॉर्ड करायला ॲक्च्युली टाईम नाही भेटला कसे घरातलं कार्य आहे. सो इथे आम्ही सर्व लोकांनी म्हणजे नवरा नवरीला नाचवत घेतलं आहे. बिकॉज ऑब्व्हियसली ती दोघं नाही नाचली तर म्हणजे कायच काम एवढा बँड बोलून तो पण आगरी. सो या आणि लेटर ऑन मामा तिला उचलतात पण वरती. ओ माय गॉड दॅट्स दी हायलाईट गाईज, दॅट्स दी हायलाईट ऑफ इट.
सो गाईज हे आहेत सॉरी गिफ्ट हॅम्पर्स जे आपल्या नवरीला भेटले आहेत. लाईक लिटरली खूप सारे ऑलमोस्ट 10 to 15 गिफ्ट हॅम्पर्स तिला भेटले आहेत. आणि आम्ही नंतर रात्री घरी पोहोचून सर्व हेच बघत होतो. तेव्हा रेकॉर्ड करायला टाईम नाही भेटला, बिकॉज घरी पोचता जाणं आणि सर्व आवडताना टाईम झाला मला.